विदर्भाची सांस्कृतिक राजधानी, देवी रुक्मिणीचं माहेरघर, दमयंतींचा जिल्हा, विदर्भातील शैक्षणिक केंद्र अशा अनेक नावांनी ओळखला जातो आपला अमरावती जिल्हा। वर्धा ही या जिल्ह्यातून वाहणारी प्रमुख नदी असून पूर्णा, तापी, शहानूर, पेडी या जिल्ह्यातून वाहणाऱ्या इतर महत्त्वाच्या नद्या आहेत। अमरावती जिल्ह्यामध्ये एकूण 14 तालुके येतात, त्यातला वरुड हा सर्वात श्रीमंत तर धारणी हा सर्वात गरीब तालुका आहे। या जिल्ह्याचं क्षेत्रफळ 12,235 स्क्वेअर किलोमीटर असून क्षेत्रफळाच्या दृष्टीने हा महाराष्ट्रातला 7वा सर्वात मोठा जिल्हा आहे, जो पूर्वेला नागपूर आणि वर्धा, दक्षिणेला यवतमाळ आणि वाशिम, पश्चिमेला अकोला आणि बुलढाणा तर उत्तरेला मध्य प्रदेश असे एकूण 6 जिल्हे आणि एका राज्यासोबत आपली सीमा शहर करतो। महाराष्ट्रात असलेल्या 400 किल्ल्यांपैकी अमरावती जिल्ह्यात गालविलगड, अचलपूर, आमनेर असे काही मोजकेच किल्ले येतात। या जिल्ह्यात प्रामुख्याने कापूस, सोयाबीन, तूर, ज्वारी, संत्री आणि हरभरा या पिकांचं उत्पादन घेतलं जातं। या जिल्ह्याने आपल्याला संत गाडगेबाबा, पंजाबराव देशमुख, संत तुकडोजी महाराज, जितेश शर्मा अशा वेगवेगळ्या क्षेत्रातील व्यक्तिमत्व दिले। अंबादेवी मंदिर, गुरुकुंज आश्रम, एकवीरा देवी मंदिर ही धार्मिक स्थळे तर चिखलदरा, मेळघाट व्याघ्र प्रकल्प आणि सालबर्डी अशी पर्यटन स्थळे अमरावती जिल्ह्यामध्ये येतात। या जिल्ह्यातील लोक जास्त करून पिठलं भाकरी, वऱ्हाडी रस्सा, पतोडी रस्सा, वरण भात, पुरणपोळी यांसारखे खाद्यपदार्थ खातात। विदर्भातील एकमेव हिल स्टेशन चिखलदरा, महाराष्ट्रातील प्रमुख कापूस उत्पादक जिल्ह्यांपैकी एक जिल्हा, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, महाराष्ट्रातील सर्वात जुना व्याघ्र प्रकल्प मेळघाट हे सगळं आपल्या अमरावती जिल्ह्यामध्येच येतं। तर शेअर करा हा व्हिडिओ प्रत्येक अमरावतीकरांसोबत आणि अशाच मॅप ॲनिमेशन व्हिडिओसाठी आताच आपल्या पेजला फॉलो करून ठेवा।